नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे घरच्या घरीच नूडल्स. तर नूडल्स बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला हे पाणी गॅसवर ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत. गॅस चालू करते. आता आपल्याला हे नूडल्स टाकायचे त्याच्याने वेज हक्का नूडल्स. तुम्ही नूडल्स कुठलेही वापरू शकता. माझ्याकडे सध्या हे अवेलेबल आहे त्याच्यामुळे मी हे वापरते. आता हे आपल्याला 5 मिनिट असंच शिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण व्हेजिटेबल कट करून घेऊया. इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. ती छान कट करून घेऊ. तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल आहे तुम्ही ती वापरू शकता. आता आपल्याला हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट वगैरे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचा आहे. अद्रकसुद्धा टाकू शकता, पण माझ्या मुलांना अद्रक आवडत नाही त्याच्यामुळे मी अद्रक टाकत नाही याच्यामध्ये. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अद्रकसुद्धा टाकू शकता. फक्त एवढंच की ते आता आपण लसूण जसा बारीक बारीक कट करून घेतला तसंच अद्रकसुद्धा बारीक कट करून घ्यायची, ठेचून घ्यायचं नाही. त्यानंतर कांदा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला. लांब छोटे छोटे तुकडे करायचे नाही, लांब लांब कापून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण पत्ताकोबीसुद्धा कापून घेऊया. आणि तुमच्याकडे गाजर, त्याच्यानंतर शिमला मिर्च हे जर असेल तर तुम्ही हे सुद्धा टाकू शकता. माझ्या घरात सध्या अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी नाही टाकले. आपण याला छान कट करून घ्यायचं आणि हे बारीक कट करायचं नाही, उभंच कट करायचं आहे. आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक कट करू शकता. आता हे बघा 5 मिनिट झालेले आहे. आता आपण एक चाळणी घेऊ आणि त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता हे आपण टाकल्याच्या नंतर याला असंच सोडायचं नाही, याला थंड पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. हे बघा आता मी याला थंड पाण्याने धुवून घेते. जास्त वेळ धुवायची गरज नाही आहे, बस थोडंसं हलकंसं थंड पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं म्हणजे हे मोकळं होते. थोडंसं हलकंच धुवून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमच तेल टाकते. तेल यामध्ये जास्त टाकायचं नाही. तेलामध्ये तेल छान गरम झाल्यावर तेलामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आणि आपल्याला नूडल्स बनवताना गॅस लो फ्लेमवर ठेवायचं नाही, हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्याचा पावर जास्त असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पत्ताकोबी टाकून घ्यायची आहे आणि आपली कांद्याची पात. आता याला आपल्याला 2 नाही तर 3च मिनिट आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. त्यानंतर वेज हक्का नूडल्सचा आपल्याला मसाला यामध्ये वापरायचा आहे. कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातो हा मसाला. त्यानंतर टोमॅटो केचप टाकायचं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हलकंसं यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे आता हे जे मसाला आपण बनवला आहे त्याच्यापुरतंच मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत आणि नूडल्स छान परतून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आणि 2 मिनिटात आपला वेज हक्का नूडल्स तयार होतो. हे बघा दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान होतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.